नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। तिसरी चौथी बायको बना तरच तुला स्वीकार करू हे वाचूनही धक्का बसेल, पण ही आवृत्ती आहे उत्तराखंडातील सृष्टीची, जिला धर्मांतर करून मरियम बनवण्यात आलं। आग्रा येथे सक्रिय असलेल्या एका धर्मांतरण गटावर तिने गंभीर आरोप केले आहेत। उत्तराखंडच्या देहरादून मधील सृष्टीने धर्मांतरण केल्यानंतर तिचं नाव मरियम ठेवलं गेलं, मात्र त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे। सृष्टीने आरोप केलाय की आग्रा येथे सक्रिय असलेल्या धर्मांतरण गटानं तिला मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागला। या गटानं स्पष्ट सांगितलंय की जर तिने गटातील व्यक्तीची तिसरी किंवा चौथी पत्नी होण्याची तयारी दाखवली तरच तिला गृहीत धरले जाईल। सृष्टीच्या गंभीर आरोपानंतर प्रशासनालाही धक्का बसला असून संबंधित गटाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे। या प्रकरणामुळे धर्मांतराच्या नावाखाली सुरू असलेल्या शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। राजकारणात बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शन याला वाढलेलं महत्त्व आपण पाहतोय, मात्र बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाला एका आध्यात्मिक आणि भक्तिमय रूपात साजरं करण्यात आलं। बीडमध्ये भाजपाचे पदाधिकारी संगीता धसे यांच्या पुढाकारानं 11,000 अथर्व शीर्ष पठणाचा भव्य धार्मिक कार्यक्रम पार पडला। पंकजा मुंडे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि बीड जिल्ह्याच्या कल्याणासाठी सर्वेश्वर गणपती मंदिरात 21 ब्राह्मण पुजाऱ्यांच्या उपस्थितीत वैदिक पद्धतीनं हे आयोजन करण्यात आलं। शेकडो भक्तांनी सहभागी होत पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रार्थना केली। या भक्तिमय उपक्रमातून एक सकारात्मक संदेश देण्यात आला की राजकारणातही भक्ती आणि सेवाभावाची जोड शक्य आहे। कल्याणमधील युवतीसोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। पीडितेने चौकशीचे अधिकारावरच पक्षपाताचे आरोप करत पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवतीसोबत मारहाण झाली होती। या प्रकरणाची चौकशी अधिकारी मनीषा वरपे यांच्याकडे देण्यात आली, मात्र आता पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की तपास पारदर्शकपणे होत नाहीये। पीडितेच्या म्हणण्यानुसार अधिकारी मनीषा वरपे या राजकीय दबावाखाली काम करत असून आरोपीला अप्रत्यक्षपणे मदत केली जात आहे। पीडितेच्या कुटुंबाने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची आणि पीडितेला संरक्षण देण्याची मागणी केली आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली आहे। गोंदिया जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत। अनेक भागांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूकही ठप्प झाली आहे। या जलभरावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। तर आजच्या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय न्यूज सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।